श्री स्वामी समर्थ. कैसी करावी स्वामी भक्ती, हे नेने मी मतिमंदी. परी असता शुद्ध चित्ती, तेची भक्ती श्रेष्ठ पै. आपण कशी सेवा करतो याला अजिबात महत्त्व नाही. आपल्याला जर माहीत नसेल स्वामींची सेवा कशी करायची, जर तुमचा भाव हा खूप निस्वार्थ असेल आणि तुमचं अंतःकरण हे पवित्र असेल, ती सेवा स्वामींपुढे लवकर जात असते. कितीही जुना सेवेकरी असला आणि त्याचं अंतःकरण जर शुद्ध नसेल तर ती सेवा महाराजांपर्यंत लवकर पोचत नाही. हे स्वामींनी स्वतः स्वामीचरित्रामध्ये सांगितलं आहे. स्वामींनी हे देखील सांगितलं आहे, भलेही एखादा भक्त माझी सेवा करत नसेल, मला रोज स्मरत नसेल, पण प्रसंगी जो मानस पूजा करतो त्यावरी होतो कृपाळुवा. स्वामींनी हे देखील सांगितलं आहे, एखाद्या प्रसंगी जर एखाद्याने माझी मानसपूजा अंतःकरणापासून मला साथ घातली तर मी त्याच्या देखील मदतीला धावून जातो. किती आपले स्वामी हे भोळे साधे आहेत आणि प्रत्येक भक्ताला साथ देणारे आहे. या ताईंसोबत देखील आज असंच काही घडलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला मी हे सांगितलं. खूप सुंदर अनुभव आहे, त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत आज प्रत्येक स्वामी भक्ताने बघावा. चला तर मग ताईंच्या शब्दात या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच रोज स्वामी आईंचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. स्वामी भक्तांनो, आज माझे हात थरथर कापत आहे, माझ्या डोळ्यातून अश्रू येत आहे, माझ्या हृदयामध्ये स्वामी आहेत. माझ्या अंतःकरणामधून स्वामींचा आवाज आला की हा अनुभव शेअर कर, म्हणून हा अनुभव आज मी येथे शेअर करत आहे. अक्षरशः डोळ्यातून खूप पाणी वाहत आहे. माझ्यावरती स्वामींची किती कृपा आहे आणि स्वामींनी मला कसं तारलं आहे, हे सर्व काही आज मी तुम्हाला सांगणार आहे. स्वामी भक्तांनो, माझ्या आयुष्यात जे काही घडत आहे ते फक्त स्वामींच्या कृपेमुळे. मी पुणे जिल्ह्यातील रहिवासी आहे. माझे नाव सौभाग्यवती सुमन असे आहे. स्वामी भक्तांनो, मी गेल्या 30 वर्षापासून स्वामींच्या सेवेमध्ये आहे. म्हणजे सुरुवातीला स्वामींची सेवा काय, कशी करतात काही एक माहीत नव्हतं. मला सांगायला फार आनंद वाटेल की हे परब्रह्म माझ्या जीवनामध्ये कसे आले. स्वामी जेव्हापासून जीवनात आले तेव्हापासून एक वेगळंच वळण जीवनाला मिळालं आहे. ज्यावेळेस माणूस हा खूप दुःखी असतो त्यावेळेस स्वामींच्या चरणाशी दास बनत असतो. कुठला तरी आधार त्याला पाहिजे असतो. असंच माझ्या बाबतीत देखील घडलं. मला 3 मुली आहेत. पहिल्या 2 मुलींचे लग्न झाले. त्यानंतर 3री मुलीला मी खूप शिकवलं, तिच्या पायावरती तिला उभं केलं, कारण आम्हाला कोणाचा तरी आधार मिळावा असं आम्हाला वाटत होतं. म्हणून आम्ही तिला शिकवलं, मोठं केलं, पायावरती उभं केलं. त्यानंतर तिचं लग्न करायचं आम्ही ठरवलं. आमच्या जे शेजारी होते त्यावेळेस आम्ही एक जागा घेतली. खूप चांगले होते, छान बोलायचे, पण त्याच दरम्यान काय झालं, जसं आमचं घराचं काम सुरू झालं तेव्हापासून खूप भांडणं करू लागले. इतके भांडणं करत होते, प्रचंड खूप मानसिक त्रास होत होता. छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडणं होऊ लागले होते, त्यामुळे खूप वाईट वाटत होतं. आता घराचं कामही सुरू केलेलं होतं, त्यामुळे ती जागा देखील आम्ही विकू शकत नव्हतं. त्याच दरम्यान मला स्वामी मार्ग हा कळाला. तो माझ्या मावशी थ्रू कळाला. मावशी मला स्वामींविषयी सांगत होती, तू स्वामींचं कर, स्वामी तुझ्या मदतीला धावून येईल. मला फार काही वेळ मिळत नसायचा, कारण आमचं दुकान होतं. दुकानमध्ये मला जावं लागायचं. मिस्टर कामाला जात असायचे. मुलींचे लग्न झालेले होते. 2री मुलगी ही जॉबला होती, त्यामुळे आम्ही दोघंच घरी असायचो. त्यामुळे फार काही वेळ मिळत नसायचा. मग मी काय करायची, फक्त नामस्मरणाची सेवा करत असायची. जेव्हा जेव्हा संकट येईल तेव्हा तेव्हा महाराजांना साथ घालायची असायची. स्वामींना खूप अंतःकरणापासून बोलवत असायची आणि खरंच स्वामी कुणाच्या ना कुणाच्या रूपामध्ये मदतीला धावून येत असायचे. मी सर्वांशी बोलणं पूर्णपणे बंद केलं होतं. कोणी काही बोललं तरी श्री स्वामी समर्थ म्हणायचे. खूप म्हणजे खूप माझं अंतःकरण हे पिळून निघलं होतं. कोणी जर काही टाकून बोललं
उणं बोललं तर डोळ्यातून आपोआप पाणी गळायचं. पण स्वामींचा एखादा संदेश पुढे यायचा, घाबरू नको, ही वेळ आहे ती आज निघून जाईल, उद्या तीच वेळ राहणार नाही. 4 दिवस सुखाचे, 4 दिवस दुःखाचे असतात. ज्याचे जसे कर्म असतं त्याचं फळ त्याला भोगावं लागतं. असे संदेश पुढे आल्यानंतर मनाला छान वाटायचं की नाही, स्वामी काहीतरी चांगलं करतील असं वाटायचं. आणि मग त्यानंतर स्वामींना सांगितलं की माझ्या लहान्या मुलीसाठी चांगलं स्थळ बघू द्या, जे की आम्हाला ती सांभाळू शकेल असं स्थळ, असं म्हटलं. त्यानंतर स्वामींचं नामस्मरण ही चालूच होतं. तारक मंत्राची सेवा कधी जेव्हा मला वेळ मिळेल तेव्हा मी करत असायची, पण रोज माझ्याकडून होत नसायची. हे पण मी तुम्हाला सांगते स्वामी भक्तांनो. मुलीसाठी स्थळं येत होती आणि असंच तिथे जवळच होतं एक स्थळ. खूप छान लोकं होती आणि मग आम्ही त्यांना द्यायचं ठरवलं. आम्ही बोली करताना असं बोललो की हिचा अर्धा पगार हिला आम्हाला द्यावा लागेल, कारण आम्हाला मुलगा नाही, ही आम्हाला सांभाळेल, म्हणूनच आम्ही तिला नोकरीला लावलं आहे. तर ते घरचे स्पष्टपणे म्हटले की नाही, अर्धा पगार आम्ही देऊ शकत नाही. माझी मुलगी त्यावेळेस काहीच बोलली नाही आणि तिचं लग्न आम्ही करून दिलं. माझे मिस्टर म्हटले नको आपल्याला पगार, आपण जगू, देवाने जसं दिलंय आपल्याला तसं आपण राहू, असं माझे मिस्टर म्हटले. त्यावेळेस मग आम्ही काही विचार केला नाही. पण असं त्यांनी असं केलं की माझ्या मुलीला आमच्याशी ते बोलूनच देत नव्हते. इतका तिला टॉर्चर करायचे. त्यांना असं वाटायचं ती जर आमच्याशी बोलली तर ही तिचा सर्व पगार आम्हाला देईल, मग हिचा पगार आम्हाला राहणार नाही. म्हणून त्यांनी तिचे फोन नंबर चेंज केले. जर का तू फोन नंबर दिले तर तू काहीही करू, असं खूप धमकी तिला देत असायचे. त्यामुळे तीही खूप घाबरायची, कारण ती खूप घाबरट स्वभावाची होती. तीही घाबरायची. त्यामुळे तिने आम्हाला फोन केला नाही. हिचा फोन नाही, काही नाही. आम्ही एकदा घरी गेलो तिला भेटण्यासाठी, तर तिच्या सासूबाईंनी आमचा प्रचंड अपमान केला. आमचा अपमान करून आम्हाला घराबाहेर काढलं. खूप उणं बोलली, खूप भांडणं केले. त्यानंतर आम्ही कधी तिच्या घरी गेलो नाही. पण ती आनंदी राहावा, सुखात राहावा एवढीच तळमळ स्वामींकडे सारखी माझी चालू असते की तिला सुखात ठेवा, आनंदात ठेवा. आम्हाला तिचं काहीच नको, तुम्ही आमच्या सोबत आहात हे आमच्यासाठी खूप आहे, असं मी स्वामींना रोज म्हणती. त्यानंतर आम्हाला आमची मुलगी कधीही दिसली नाही, अजून देखील दिसली नाही. तिच्या लग्नाला जवळपास 4 वर्ष हा कालावधी पलटून गेला, पण तिचं आम्हाला तोंड आणखी दिसलं नाही. कोणालाच फोन करत नाही ती, बहिणीला नाही, कोणालाच नाही. पण फक्त तिने सुखी राहो एवढीच स्वामीच्या चरणी प्रार्थना आहे. त्यानंतर स्वामी भक्तांनो, काय झालं की आयुष्यात दुःख हे खूप येत असतात, एकोपाठोपाठ दुःख येत असतात, पण स्वामी महाराज हे साथ देत असतात. त्याच दरम्यान काय झालं की माझी आई ही एक्सपायर झाली. आई गेली त्यानंतर 6च महिन्याचा काल पलटून गेला. हे दुःख होतंच की लगेच मला उठता येत नव्हतं, बसता येत नव्हतं. प्रचंड वेदना माझ्या कमरेमध्ये मला होऊ लागल्या होत्या. आम्ही हॉस्पिटलला गेलो. तिथे एक्सरे वगैरे काढला तर डॉक्टरांनी सांगितलं तुमच्या मणक्यामध्ये गॅप आहे, तुम्हाला ऑपरेशन करावं लागेल. असं म्हटल्यानंतर पायाखालची जमीनच सरकली. जर ऑपरेशन केलं आणि मी जर जागेवर बसले तर मिस्टरांचं कसं होणार, काय करणार, आम्हाला कोण बघणार, असे खूप सारे प्रश्न पुढे येऊ लागले. स्वामींना म्हणत होती की स्वामी, माझं हे जे ऑपरेशन आहे ते कॅन्सल करा. त्यासाठी मी तारक मंत्राचं तीर्थ बनवायला सुरुवात केली. तारक मंत्राचं तीर्थ घेत होती, पण माझं ऑपरेशन कॅन्सल झालं नाही. मला खूप प्रचंड भीती वाटत होती. इतकी भीती वाटत होती ना की असं वाटायचं की कसं होईल. त्या दिवशी मला आईची प्रचंड आठवण येत होती. मी दिवसभर रडत होती, आई तू आता पाहिजे होतीस गं, तू असती तर मला आधार मिळाला असता. मला खूप भीती वाटत आहे, मी काय करू, ऑपरेशन मला करायचं नाही, मला खूप भीती वाटत आहे, असं मी सारखी म्हणत होती आणि रडत होती. रात्री मी झोपी गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी ऑपरेशनसाठी ॲडमिट व्हायचं होतं. झोपी गेली. रात्री 2ची वेळ होती. त्यावेळेस मला असं दिसलं की खुर्चीवरती माझी आई ही बसलेली आहे आणि आईला मी म्हणते, आई तू आलीस का,
बरं झालं, मला खूप भीती वाटत होती गं, तू आली, बरं झालं. ऑपरेशन कसं होणार? तर माझी आई कशी म्हणते, अगं काही नाही, ऑपरेशन हे एकदम व्यवस्थित होईल, तू घाबरू नको. ते डॉक्टरांना सर्व काही माहीत असतं, आपल्याला काय तिथे जायचं आणि फक्त तिथे झोपायचं असतं, बाकी काहीच करायचं नसतं. आणि स्वामी आहेत ना, स्वामींचं नाव घे, असं आई म्हणली आणि गेली. सकाळी उठलं, बघितलं तर आई कुठेच नव्हती. मी म्हटलं आई आली होती. मग स्वामींकडे गेले. स्वामी, आईच्या रूपात तुम्हीच आला होता, तुम्ही तुमचं नाव घ्यायचं सांगितलं, आता मी बाकीचं काहीच करणार नाही, फक्त तुमचं नाव घेणार. स्वामींचं मुखामध्ये नाव घेत घेत मी हॉस्पिटलला गेली, ॲडमिट झाली. त्यानंतर ऑपरेशनला मला घेण्यात आलं. मला खूप भीती वाटायची, पण तारक मंत्र म्हणायची, महाराजांचं नाव घ्यायची, तुम्ही आहात, तुम्ही सांगितलं आहे, सर्व काही व्यवस्थित होणार आहे, मला फक्त झोपायचं आहे आणि तुमचं नाव घ्यायचं आहे, असं म्हटली. आणि मग मी तसंच केली. मला भूलही चढली. मी पूर्णपणे बेशुद्ध अवस्थेत होती. मला काय झालं, कसं ऑपरेशन झालं, काय केलं, काही एक कळालं नाही. मी आणि स्वामी आम्ही दोघंच होतो. स्वामींचं नाव चालू होतं. ऑपरेशन एकदम व्यवस्थित झालं. ऑपरेशन झाल्यानंतर किती प्रचंड भयानक वेदना होतात त्यावेळेस मला कळालं. खूप वेदना होऊ लागल्या. स्वामींना म्हटलं, प्रचंड त्रास होत आहे, तुम्ही तर म्हटले होते काहीच होत नाही, डॉक्टर करतात, मग त्यांना सांगा ना हे वेदना बंद करायच्या, नाहीतर तुम्ही काहीतरी करा. त्यानंतर 1 तासाने मला जेवण करून जेव्हा गोळ्या वगैरे दिल्या आणि त्यानंतर थोडंसं बरं वाटलं आणि रात्री काहीच दुखलं नाही. म्हणजे मला असं वाटलं होतं खूप त्रास होईल, पण रात्री खूप छान मला झोप लागली. त्यानंतर मला 8 ते 12 दिवसामध्ये डिस्चार्ज मिळाला. मी घरी आले. आता सर्व काही माझे मिस्टर करत होते, माझंच मिस्टर करत होते. मोठी मुलगी थोड्या दिवस थांबली, त्यानंतर तीही गेली. मग मी झोपलेलीच होती, कारण डॉक्टरांनी सांगितलं होतं की लवकर हालचाल करू नका, लवकर उठायचा प्रयत्न करू नका, असं डॉक्टर म्हटले होते. मग झोपल्याच महाराजांचं नाव चालू असायचं, स्वामी आई, स्वामी आई, स्वामी आई, असंच मी म्हणत असायची. त्या दिवशी काय झालं की माझे मिस्टर टी व्ही बघता बघताच समोरच्या हॉलमध्येच झोपी गेले आणि मी पाठीमागे झोपलेली होती. मी गोळ्या घेतल्यामुळे मला फार झोप लागायची. मी गोळ्या घेऊन झोपली आणि एका कडेला आली होती. झोपेमध्ये आपण खाली पडू शकतो, कारण मी खूप कडेला आलेली होती. तर मला माझ्या मिस्टरांचा आवाज आला की अगं तू खूप कडेला आले, तिकडे सरक, खाली पडशील, असं माझ्या मिस्टरांचा आवाज आला. म्हणून मग मी उठली आणि थोडंसं तिकडे सरकली. त्यानंतर सकाळी मग मिस्टरांना म्हटलं की बरं झालं रात्री तुम्ही मला आवाज दिला, नाहीतर मी खाली पडले असते आणि तुम्हाला तर ॲम्ब्युलन्सच बोलावी लागली असते, असं मी मिस्टरांना म्हटले. त्यावेळेस मिस्टर म्हटले, मी तर उठलोच नाही, तुला आवाजच दिला नाही, मी मला टी व्ही बघता बघताच इथे झोपी गेलो, जसा झोपलो तर सकाळीच उठलो. मग मला खूप असं थरथर काप झाल्यासारखं झालं की यांनी आवाज नाही दिला, मग कोणी आवाज दिला. मग मी आंघोळ केली आणि स्वामींच्या फोटोकडे बघितलं तर कळालं की प्रत्यक्षात महाराजांनी यांच्या आवाजामध्ये मला आवाज दिला, कारण ते तारणहार करणारे आहेत, माझं संरक्षण करणारे दुसरं कोणीच नाही हे त्यांना माहीत होतं, म्हणून ते माझं संरक्षण करण्यासाठी आले होते. त्यानंतर स्वामींनी मला आवाज दिल्याचं हे कळाल्यानंतर मला डोळ्यातून अश्रू वाहू लागले, कारण स्वामी महाराज प्रत्यक्षात माझ्यासोबत आहे. मी फार काही करत नाही स्वामी भक्तांनो, त्यांची सेवा, पण ते मला क्षणोक्षणी साथ देतात, मला ताकद देतात. एवढ्या मोठ्या ऑपरेशनमध्ये त्यांनीच मला ताकद दिली आणि आज त्या ऑपरेशनमधून मला उठवलं. ते ऑपरेशन झाल्यानंतर मी तारक मंत्राचं तीर्थ बनवायला सुरुवात केली, कारण आमच्या आयुष्यामध्ये असं परत काहीच घडू नये आणि आम्हाला शेवटपर्यंत व्यवस्थित राहावं, एवढीच स्वामीचरणी प्रार्थना आहे. कारण ज्यांना मुलं असतात त्यांची मुलं त्यांना सांभाळत नाही आणि ज्यांना मुलं नसतात त्यांना त्याचं दुःख असतं की आपल्याला सांभाळण्यासाठी मुलगा नाही, मुलगा पाहिजे होता, असं मनामध्ये येत असतं. पण काही नसतं स्वामी भक्तांनो, हे ब्रह्मांडाचे जे चालक मालक आहे ते जर सोबत असेल ना तर कुणाचीही गरज नसती, ते बरोबर तारून नेतात, सर्व काही बघतात, सर्व करतात, फक्त तेवढं त्यांची सेवा केली पाहिजे. असं घडलं. ज्या वेळेस आमचं हे घराचं बांधकाम कंप्लीट झालं होतं आणि आम्हाला मला जे बोलत होते, घालून पाडून बोलत होते, ते लोक आज त्यांची परिस्थिती ही खूप भयानक आहे. जी परिस्थिती माझी होती तशी त्यांची परिस्थिती आज झालेली आहे. आत्ता मला कळतं की स्वामी त्यावेळेस मला सांगत होते, तू शांत बस, मला संदेश देत होते, ज्याचे कर्म जसे असते त्याचं फळ त्याला तसं भोगावं लागतं. आज त्याचा अर्थ मला कळत आहे. खरंच इथेच फेड आहे.
आहे, इथेच सर्व काही करावं लागतं. महाराजांच्या सेवेमध्ये होते म्हणून सर्व काही तारून नेलं. स्वामी भक्तांनो, जेव्हा मी ऑपरेशन करून उठली त्यानंतर मी आता तारक मंत्राचा संकल्प घेतला की मी 6 महिने तारक मंत्र हे बनवणार आणि माझ्या मिस्टरांनाही तीर्थ देणार आणि मीही घेणार. आमचा जो व्यवसाय होता तो पूर्णपणे ठप्प झालेला होता, कारण एवढा खर्च हॉस्पिटललाही आला, सर्व काही झालं. जेवढी सेविंग केली होती तेवढीही गेली होती हॉस्पिटलमध्ये ये जा करण्यामध्ये. त्यामुळे माझे मिस्टर हे दुकानावरती जातच नव्हते. त्यामुळे आमचा व्यवसाय हा पूर्णपणे ठप्प झाला होता. काहीच मार्ग मिळत नव्हता. आम्हाला उदरनिर्वाहासाठी त्याची फार गरज होती. स्वामींना विनंती केली, मी 6 महिने ह्याचं अनुष्ठान करेल, पण या 6 महिन्यामध्ये लवकरात लवकर सर्व काही व्यवस्थित करा. जेवढे पैसे सेविंग केली होती तेवढे पैसे जमा करा, असं स्वामींना सांगितलं. त्यानंतर आता मला फार वेळ खाली बसायचं नव्हतं, त्यामुळे मी खुर्चीवरती बसूनच हा मंत्राचा जप करत होती. रोज माझ्याकडून जवळपास स्वामी महाराज 108 वेळा, त्यानंतर कधी 21 वेळा, कधी 51 वेळा, असे जसं जमेल तसं मी हे करत होते. मी असं काही म्हटले नव्हते की मी 11च वेळेस बोलेन, 21 वेळेस बोलेन किंवा 108 वेळा बोलेन. जेवढं होईल तेवढं मी करेल, असं स्वामींना मी सांगितलं होतं आणि तसंच करू लागली. तीर्थघरात सर्वत्र टाकत होती. त्यानंतर जिथे आमचा व्यवसाय आहे तिथेही थोडेसे बॉटलमध्ये मिस्टरांकडे द्यायची, तुम्ही तिथे टाका असं म्हणायची. आणि माझे मिस्टरही स्वामींचं नामस्मरण करत होते. कुठलीही वस्तू विकण्याच्या अगोदर स्वामींना ते सांगायचे की विकत आहे स्वामी, तुम्ही श्री स्वामी समर्थ असं म्हणायचे. आणि हळूहळू बघता बघता व्यवसायामध्ये फार नफा होऊ लागला. 2 महिन्याच्या कालावधीस आमचं जो सुरुवातीला दुकान चालायचं त्यापेक्षा दुप्पटपटीने दुकान चालू लागलं. त्यामुळे खूप सारे पैसे जेवढे हॉस्पिटलला गेले होते ते सेव्हिंग व्हायला फार वेळ लागला नाही. या 6 महिन्याच्या अनुष्ठानामध्ये स्वामी भक्तांनो, स्वामींनी माझे जेवढे पैसे गेले होते तेवढे पैसे मला रिटर्न दिले आणि खरंच त्यांनी दाखवून दिलं, हम गया नहीं जिंदा हो, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, अशक्य ही शक्य करतील स्वामी. आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट ही अशक्य होती, ती आज प्रत्येक गोष्ट स्वामींमुळे शक्य झाली आहे. मी तुम्हाला आणखी सांगते, मी कधीच याचं स्वामीचरित्राचे संकल्पित पारायण वगैरे काहीच केलं नाही, गुरुचरित्रही केलं नाही, कुठलीच सेवा केलं नाही, पण फक्त नामस्मरण आणि तारक मंत्र या सेवेने मला आत्तापर्यंत तारून नेलं आहे. प्रत्येक संकटामध्ये स्वामी महाराज वेळोवेळी माझ्या उभे राहिले आहे. कारण स्वामींनी आपल्या स्वामीचरित्रामध्येच सांगितलं आहे, श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र, तेने सर्वार्थ पाविजे. एवढी वाक्य आपल्याला कळल्यानंतर आपण का बरं धडपड करायची, दुसऱ्या सेवेच्या मागे का बरं पळायचं. एवढा मोठा नाममंत्र महाराजांनी ज्यावेळेस बाळाप्पांना दिला त्यावेळेस देखील बाळाप्पांनी एवढंच केलं आणि एक तप जप केला आणि ते स्वामींच्या खूप सानिध्यात गेले. आपण देखील असंच करायला पाहिजे. महाराजांचा खूप नामस्मरण, खूप जप करायला पाहिजे आणि स्वामींच्या खूप जवळ जायला पाहिजे. एक अनुभव सांगायचा राहूनच गेलं स्वामी भक्तांनो, की मी अशीच एकदा सेवा करत होती. त्यावेळेस सेवा करताना स्वामींना म्हटलं की तुम्ही सर्वांना किती छान छान प्रचिती देता, अनुभव देता, तुम्ही असल्याची साक्ष देतात, मला पण काहीतरी अनुभव हा पाहिजे आहे. माझी जी 2 नंबरची मुलगी होती ती मुलगी प्रेग्नेंट होती आणि ती माझ्याकडे आलेली होती आणि मग तिला हॉस्पिटलला दुसऱ्या दिवशी जायचं होतं. मग आम्ही दोघी स्वयंपाक करत होतो. त्या दिवशी कोणीतरी गेल्याचा आम्हाला भास झाला. मग सावली दिसली तर मी तिला म्हटलं की तुला दिसलं का काही? ती म्हणे हो, कोणीतरी गेल्यासारखं वाटलं. मी म्हटलं दरवाजा उघडा आहे का बघ. तर ती म्हणे नाही, दरवाजा तर उघडा नाही, बंद आहे. तर म्हटलं जाऊ दे, आपल्याला भास झाला असेल. मग आम्ही स्वामींचं नामस्मरण करायला सुरुवात केली. त्यानंतर स्वामी भक्तांनो, रात्री काय झालं की अचानक 12 ते 1च्या दरम्यानमध्ये खूप म्हणजे खूप सुगंध येऊ लागला. इतका सुगंध, चाफ्याच्या फुलाचा सुगंध येत होता की हा सुगंध कुठून येत आहे. मी तर घरात चाफ्याची फुलं आणली नाही. मला जाग आली, उठून बघते तर कुठेच चाफ्याची फुलं नाही. मग एवढा सुगंध कुठून येत आहे. मग मी माझ्या मुलीला उठवलं. ती म्हणे हो ग आई, खूप सुगंध येत आहे. आणि मग मी म्हटलं स्वामी तुम्ही आला आहात का? तुम्ही आला असेल तर खूप छान झालं. तुम्हाला मी काल म्हटली काहीतरी प्रचिती द्या, काहीतरी अनुभव द्या, तर तुम्ही
तुम्ही खरंच मला प्रचिती दिली, तुम्ही माझ्यासोबत आहे. आणि त्या दिवशी दिवसभर माझ्या घरामध्ये चाफ्याच्या फुलाचा इतका सुगंध येत होता. जिकडे जाऊ, ज्या रूममध्ये जाऊ, त्या रूममध्ये चाफ्याच्या फुलाचा सुगंध मला क्षणोक्षणी येत होता. खूप छान वाटत होतं. बाहेरचे लोक, ज्या ताई होत्या त्यांनाही बोलवलं. त्याही म्हटल्या, खरंच खूप छान वास येत आहे, तुम्ही आणून ठेवलेले असताल म्हणे चाफ्याची फुलं. मी म्हटलं, नाही हो, तुम्ही शोधू शकता, बघू शकता, मी चाफ्याची फुलं आणलेच नाही. मग त्या म्हटल्या, खरंच तुमच्यावरती स्वामींची खूप कृपा आहे असं म्हटल्या. आणि मग खूप छान वाटलं. त्या दिवशी मला खूप आनंद झाला. त्यानंतर खूप जोमाने आणि खूप हिमतीने पुन्हा एकदा स्वामींच्या सेवेला मी लागली. खूप सेवा करू लागली. सेवा म्हणजे फक्त माळजप आणि तारक मंत्र, आणखी देखील मी तीच सेवा करत आहे. स्वामी भक्तांनो, तुम्ही देखील खूप अडचणीत असाल, दुःखात असाल, संकटात असाल, फक्त डोळे बंद करा. महाराजांना आपल्या दोन्ही भुवयाच्या मध्ये आणा, त्यांची आठवण काढा आणि त्यांना शांतपणे श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं म्हणा. बघा, तुमच्या अंतरात्म्याला तुम्ही कितीही दुःखात असो, किती संकटात असो, शांती मिळण्याशिवाय राहणार नाही. आणि ज्या संकटात असेल त्या संकटातून स्वामी महाराज कसे बाहेर काढतात ते तुम्ही बघा. फक्त एवढं करून बघा. असा मला आलेला हा स्वामींचा दिव्य अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव आहे या ताईंचा. तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.